आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आधी बस इथे बस. ऐक, आता इथेच बसून राहायचं. आणि बाई जरा सावध राहा. हा शेला आहे ना, त्याने चेहरा झाकून बस. तुला कोणीही बघता कामा नये. बाई काही गडबड करू नको. हा ते सगळं ठीक आहे, पण लग्नाची वेळ आल्यावर मला घेऊन जाल ना तुम्ही? की ॲज युज्युअल मला आणि मॉमला फसवताय तुम्ही? काय कटकट करतेस ग तू? तुला काही कळतं का? ऐक, तुला इथे कोणीतरी बोलवायला येईल म्हणजे येईल हे नक्की आहे. आणि तू मला सांग, तुझं जर लग्नच लावायचं नसतं तर आम्ही एवढी मोठी रिस्क घेऊन तुला घरी बोलवलं असतं का? नाही ना. मग आता गप्प बसून राहा, कुठे नाचानाच करू नको. आणि तुला जोपर्यंत कोणी बोलवायला येत नाही तोपर्यंत इथून हलू नको बाई. हा, मी जरा बाहेर बघतो काय चाललंय. हो, आलो मी. देवा, लई टेन्शन आलंय आपल्याला. मॅडमांनी सांगितलेलं करायचं नाही आपल्याला. शनाला नाही, श्रावणीला घेऊन जाणार आहे आपण. एका खोलीत शनाया आहे तर दुसऱ्या खोलीत श्रावणी. जे काय असेल, पण आपल्या मनाला जे बरोबर वाटतंय ना तेच करणार आपण. मग त्या मॅडमांनी आपल्याला घराबाहेर काढलं ना तरी चालेल, पण आधी त्या शनायाला त्या मॅडमांच्या खोलीतून दुसऱ्या खोलीत नेलं पाहिजे. चल, सगळी तयारी झाली ना? हो, सगळी तयारी झाली. तू चल. चल, थांब. आधी हे डोक्यावर घे. अरे हो. चल. काय ग टवळे, अशी कशी उलट काळजाची हाय तू? आणि तुझी ती आई, तिला काही कामधंदे नाही बाई? आमच्या मॅडम तर हायच बदमाश. आवाज करायचा नाही. पण आपल्याला जमणार नाही. हे दोन प्रेम करणाऱ्या जीवांना दूर करण्याचं पाप आपण आपल्या डोक्यावर घेणार नाही. तू इथं गप्प बसायचं नाही तर. म्हणजे यशोधराचं म्हणणं तू धुडकावून लावलंस. तू शेवटी श्रावणी आणि अक्षयचंच लग्न लावणार आहेस. हो दा, हे बाई, यातलं काय बी यशोधरा मॅडमांना सांगायचं नाही बरं. लई डेंजर बाई आहे ती. मला माझीच गाठडी उचलून इथून निघायला लावल. हात जोडते मी तुझ्या पुढे. यातलं काही बी सांगू नको बघ प्लीज. नाही सांगणार. हा, पण यशोधराचं ऐकलं असतंस तर तुला सोडलं नसतं. तू एक पुण्याचं काम करतेस. मी आहे तुझ्या सोबत. घट्ट बांध तिला. आवाज करायचा नाही, कळलं काय? गप्प बसायचं इथं. आवाज करायचा नाही, नाहीतर तुला
अरे देवा, एक गोष्ट तर आपल्या डोक्यातच आली नाही की या शण्याने आपल्याला पाहिलंय की तिला बांधताना. नंतर जर समद्यांसमोर हिने समजा खरं सांगितलं तर, आणि त्या मॅडमांना कळलं तर आपल्यावर चिडतील की त्या. यांचा काय भरोसा. नोटावाली माणसं कधी कोणावर चिडतील काही सांगता येत नाही. तारा, काहीतरी केलं पाहिजे. आपल्यावरती काही यायला नको. पण काय करावं बरं, काही कळण असं झालंय. तुम्हाला ते का बांधून ठेवलंयस? हे बघ, मला आधी सोड, नाही तर मी जोरात ओरडे ना. मला खरं सांग, हा यश अंडींचा हेतू होता ना? त्या आम्हाला परत फसवतायत ना? काही बाई, कोण फसवत नाही बाई तुला. हे पाय, तुला जर असं बांधून ठेवलं नसतं ना तर लई मोठा प्रॉब्लेम झाला असता. तुझंच लग्न झालं नसतं की. म्हणजे? अगं म्हणजे ती श्रावणीची आई नाही का, ती आली होती की त्या रूम मध्ये, आणि तिला जर कळलं असतं की हे समज सुरू आहे तर विचार कर की तुझं लग्न तरी झालं असतं का. म्हणून आपण तुला त्या खोलीतून ह्या खोलीत आणली. कळतंय का तुला? अगं पण मग आणून ठेवायचं ना, बांधायची काय गरज होती? बाई, कशाला बोंबाबोंब करते. कोणी ऐकलं तर केवढा मोठा प्रॉब्लेम होईल. कळतंय का? हे पाय, आपण काय सांगतोय तुला, आता तू पटकन तयारी कर आणि आपण तुला घ्यायला येतो. आपण आल्याशिवाय कोणाबरोबर जायचं नाही बरं का. आणि अजिबात बोंबाबोंब करू नको, नाही तर दुसरं कोणी पण येईल. आणि कळतंय का तुला, आता तू समजा त्या नवरीच्या ह्याच्या तयार हो बरं का. येतोय आपण तुला घ्यायला. हा, ठीक आहे. देवा, नशीब चांगलं की आपलं, हिला आपलं बोलणं खरं वाटलं, नाहीतर फसलोच असतो. शुभमंगल सावधान. तारा अजून शनायाला घेऊन खाली कशी नाही आली? श्रावणीला लॉक करून शनायाला खाली घेऊन येणं जमेल नाही ना? अहो मॅडम, नवरी मुलगी कुठे आहे? तुमच्या सूनबाई तिला आणायला गेल्यात बराच वेळ. कुठे आहे ती? लवकर बोलवा तिला मंडपात. मी जातो बोलवायला. अरे नाही नाही श्रेयस, तू नको जाऊ बेटा, आम्ही आहोत ना. अक्षय बरोबर उभं राहायला हवं की नाही मग? श्रेयस थांब, आता खूप मज्जा येणार आहे. गुरुजी, आम्ही घेऊन आलोच. हा, हेच नको होतं आम्हाला. आता आम्ही वर गेलो तर सगळ्यांना संशय येईल, आणि दुसऱ्या कोणाला पाठवलं तर ते डेफिनेटली श्रावणीलाच घेऊन खाली येणार. आई, आम्ही आलोच. हा, श्रावणी, चल. श्राव, लग्नाचा मुहूर्त जवळ आलाय. गुरुजींनी अंतरपाठ धरलाय, मंगलाष्टक सुरू झाली, म्हणून मी तुला न्यायला आले. सगळे वाट बघतायत तुझी. चल. तू कशाला आलीस? संजय मामांना पाठवायचं ना, ते आले असते.
मॅडमांनी सांगितलं म्हणून आलोय आपण. चल आता. पण मॅडमांनी तुझ्या बाबतीत जे काय आपल्याला करायला सांगितलं होतं ते जर कळलं ना तुला तर तुझ्या पायाखालची जमीन सरकल. जाऊ दे तारा, नेकी कर और कुएं में डाल. अरे देवा, ही कशी बाहेर आली? काय ही गडबड? यातली श्रावणी कोण आणि शनाया कोण काही कळेनासं झालंय आपल्याला. आता काय करायचं? देवा, माझ्या मुलींच्या अथक प्रयत्नांनंतर आज श्रावणीचं लग्न होतंय. त्यात अनेक विघ्न आली. माझ्या श्रावणीच्या चेहऱ्याला हे असं झालं. तारा शनाया कुठे? गॉड, या मुली पण ना. Who's that? Who's that? कुणी आहे का तिकडे? हॅलो, ओपन. यशोधरा, आता सुधार. माझ्यापेक्षा जास्त ताकदवान मुलगी आता तुझ्या घरात आली आहे. तुला धडा शिकवायला. तारा, कोण आहे? कोण आहे? प्लीज दार उघडा. ताईच्या खोलीतून आवाज येतोय. ताईचा आवाज आहे काय? अरे पण बाहेर कडी कोणी लावली? गॉड, ताई. संजय, अरे आम्हाला कोणीतरी बंद केलं होतं. Who's that? कोणी होतं का बाहेर? गॉड, आय डोंट अंडरस्टँड.
तारा शनायाला घेऊन गेली का खाली? आणि तू कुठे होतास? आय वॉज लुकिंग फॉर यू. अरे इतकं महत्वाचं काम आहे ते, काय असं फक्त तारावर टाकायचंय का आपल्याला? तुझी ड्युटी होती ना तिच्यावर लक्ष ठेवणं. मग हो ताई. शुभमंगल सावधान. लग्न लागतंय. तारा शनायाला घेऊन गेली असेल ना खाली. गॉड संजय, तू न चल आता. चल ताई चल. तेव्हा आता बस, आता या लग्नात कुठलंही विघ्न नको. हे लग्न निर्विघ्न पार पडू दे देवा, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. अगं आराध्या, यशोधरा तुम्हा दोघींना बघायला वर गेली होती. कुठे आहे ती? सासूबाई वर आल्या होत्या. हो. नाही त्या दिसल्या नाही आजी, मला माहिती नाही. म्हणजे अरे देवा, आता लग्न लागायची वेळ आली आणि ही वरती काय करते? रामो राजमणि सदा विजयते. शुभमंगल सावधान. रामाय तस्मै नमः. शुभमंगल सावधान. आम्हाला सांग, जे काम मी तुला दिलं होतं नीट केलंयस ना? काय ग? हो सासूबाई, सगळं नीट केलंय, काळजी करू नका. हिच्या हातावरती मेहंदी आहे आणि ते हळदीचं लागून लालसर झालंय, म्हणजे ही श्रावणी आहे. तर आता जर तू बाहेर आलीस तर प्रॉब्लेम होईल. तू आता आत रूम मध्ये जा, मी तुला 5 मिनिटात बोलवायला येते. जा. नवरीला खाली घेऊन आलोय, पण ही श्रावणीच असेल ना? नाहीतर समजा गोंधळ होणार आहे. शुभमंगल सावधान. आता लग्नविधी यथासांग पार पडलेला आहे, तेव्हा नवरी मुलीने आधी नवऱ्या मुलाला हार घालून घ्या. आता नवऱ्या मुलाने नवरी मुलीच्या गळ्यात हार घाला.
कॉंग्रॅच्युलेशन, फायनली तुझं लग्न अक्षयशीच झालं. या मोनिशाला श्रावणीचा इतका पुळका कधीपासून यायला लागला? तेच तर कळत नाहीये ना. बघतोय ना, मगासपासून नाटकं बघतोय तिची मी. फायनली आपण हे केलं. मनीषा, पाहिलंच तू, आम्ही दिलेला शब्द पाळलाय. आता इट्स युअर टर्न. आम्हाला ब्लॅकमेल करायचं नाही. अँड यू नो व्हॉट, नाही म्हणजे आमची मैत्रीण म्हणून नॉर्मली राहिलीस तर ओके, नाहीतर काय, तुझी मुलगी आता आमची सून आहे ना, सुखात राहील ती इथे. तुझा देश सोडून वगैरे. अगं, ते तर मी माझ्या मुलीसाठी करत होते, पण मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे आता आपण दोघे विहीण झालो ना ऑफिशियली. आता मी तुला सोडून कुठेच जाणार नाही. आणि आता आपण आमने सामने नाही तर एका पार्टीमध्ये आहोत.